मंडळी नमस्कार, मी उद्धव पंगाळ. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आज आपण आलो आहोत राठोड हॉस्पिटल या ठिकाणी आलो आहोत. आपल्यासोबत भाजपचे एक राज्यस्तरीय सक्रिय सदस्य म्हणून डॉक्टर राठोड साहेब आहेत. आपण त्यांच्यासोबत महाराष्ट्राबद्दल आणि एक मेहकर मतदारसंघाबद्दल काही गोष्टीवर विचारपूस आणि चर्चा करणार आहोत. एक बंजारा समाजामध्ये त्यांचं चांगलं काम आहे आणि भाजपच्या वतीनं सुद्धा महाराष्ट्रात आणि केंद्रामधून महाराष्ट्रातील किंवा देशातील बंजारा समाजासाठी विविध योजना महामंडळ असं सुरू करण्यात आलेलं आहे. आपण काही गोष्टी त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मागील आठवड्यामध्ये पोहरादेवी येथे जे बंजारा समाजाचं आदरस्थान आहे, श्रद्धास्थान आहे, त्या ठिकाणी मोदी साहेब आले होते. हो. आणि योगायोगानं तुम्हाला तिथे 2-3 मिनटं किंवा 5 मिनटं भेटण्याचा योग आला. काय तुमची तेवढ्या वेळात चर्चा झाली बरं? मी प्रथमतः महायुती सरकारचे आणि मोदी सरकारचे खूप सारे पूर्ण अखिल भारतीय बंजारा समाज आणि महाराष्ट्रामध्ये जो आमचा पूर्ण बंजारा व लमाण समाज आहे त्यांच्यामार्फत मी त्यांचे खूप खूप मनपूर्वक पहिले आभार मानतो. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी योजना बंजारा समाजासाठी सर्वप्रथम संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजना आणण्याचं मोठं काम या सरकारने केलेलं आहे. या अंतर्गत आम्ही 700 लोकसंख्येला एक ग्रामपंचायत देणार आहे आणि त्याचा विकासाचा खूप मोठ्या लॉंग टर्म दीर्घकाळपर्यंत त्याचा असर येईल, असा विकास होईल अशा योजना यांनी आणलेल्या आहेत. तसेच बंजारा कल्याण बोर्डासोबत महाराष्ट्रात व सेंट्रलमध्ये सुद्धा केंद्रामध्ये स्थापन या सरकारने व मोदी सरकारने केलेलं आहे. त्यामुळे आमचा जो समाज आहे देशातला व महाराष्ट्रात त्याला मुख्य धारेमध्ये आणण्याचं सगळ्यात मोठं काम, पुण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. तसेच बंजारा साहित्य अकादमी, बंजारा समाजाचा जो गौरवशाली इतिहास आहे, जो कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत विखुरलेला आमचा समाज आहे, त्यांचा गौरवशाली इतिहास लिहिण्याचं काम व संस्कृती जपण्याच्या कामासाठी बंजारा साहित्य अकादमी महाराष्ट्रामध्ये सरकारने स्थापन केलेली आहे व त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. दुसरा विषय असा, जे अगोदरचे सरकार होते समजा देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, काँग्रेसचं असो किंवा महाविकास आघाडीचं असो, त्या लोकांनी असं बंजारा समाजासाठी जसं की भाजपनं किंवा मोदी साहेबांनी केलं तसं त्या सरकारनं केलं नव्हतं. किंवा यांनी केलं, त्यांनी नाही केलं, किंवा ते बी करत होते किंवा यांनी जास्त केलं, असं काही फरक आढळत आहे? नक्कीच. कसं आहे, शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांना सोबत घेण्याचं धोरण प्रत्येक याचं असते, परंतु जो न्याय देण्याचं आणि खरोखर तळमळीने जे काम महायुती सरकारने केलं, मोदी सरकारने केलं, तेवढ्या तळमळीने व तेवढ्या ताकदीने समाजाला ताकद देण्याचं काम या अगोदरच्या सरकारने नक्कीच केलेलं नाही. काही धोरणात्मक निर्णय घेतले असतील पण त्याची अंमलबजावणी बघितलं ते 50 वर्षात अजूनही समाज जिथल्या तिथेच होता. ना संस्कृती जतन करण्यासाठी कोणतं मोठं काम झालं होतं. पोहरादेवीचा विकास तुम्ही पहा, स्वातंत्र्य मिळालं पण 75 वर्ष झाले. तुम्ही जर तिथे गेले असेल तिथे बेसिक ज्या मूलभूत सुविधा सुद्धा नव्हत्या. आज तिथे 800 कोटी पंतप्रधान समाजाने दिले, महायुती शासनाने दिले, उपलब्ध करून दिले व त्याचा इंटरनॅशनल एक सेंटर सारखं सांस्कृतिक केंद्र म्हणून त्याचा विकास करण्याचं आज हे काम पुण्याचं झालं व त्याचं उद्घाटन करणारे देशाचे पहिले पंतप्रधान असे आहेत की जे पोहरादेवीला आले. आजपर्यंत हे काम बाकी पण पक्षावाले करू शकले असते पण त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही व आमचं जे श्रद्धास्थान जागतिक लेवलचं बंजारा समाज आहे तिथे येणारे पहिले पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी आहेत व महायुती सरकारने एवढा मोठा विकास तिथे उपलब्ध केल्यामुळे आज आमचं कल्चर, आमची संस्कृती ही देशासमोर नक्कीच पूर्ण देशासमोर येणार व ती जाहीर होणार. त्यांना एक मुख्य प्रवाहात आणण्याचं काम इथे झालेलं आहे. एक बंजारा समाजाचं एक मोदी साहेबांना, भाजपनं किंवा महायुतीनं एक चांगलं काम केलं समाजासाठी. एक आर्थिक असो किंवा शासकीय नोकऱ्यामध्ये किंवा काही समजा जे मागासलेले लोक आहेत त्यांना योजना दिलेल्या आहेत, एक चांगलं काम केलं मोदी सरकारनं. मग महायुतीचं जे आता निवडणुका येतात, समजा विधानसभेच्या निवडणुका येतात, मग महायुतीच्या पाठीमागं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज राहील का? एक 100% म्हणा किंवा 70-80% म्हणा, कारण बंजारा समाजाचे नेते हे काँग्रेसमध्ये बी येतं, राष्ट्रवादीमध्ये येतं, भाजपमध्ये, सेनेमध्ये हे. मग जर आपल्याला महायुतीनं एवढं मोठं समाजासाठी केलं, जास्तीत जास्त लोक तुमच्या अंदाजाने राहू शकतील का? तुम्ही त्यांना काय आवाहन करणार? नक्कीच राहणार. कारण काय आहे बघा, धोरणात्मक आज तर एका घरामध्ये 2 पक्ष असतात ती गोष्ट वेगळी आहे, परंतु ज्यांनी केलं ताकदीने त्याच्या मागे नक्कीच आमचा समाज हा एकनिष्ठ समाज आहे जे आमच्यासाठी करणार आहे. नक्कीच मला वाटते हे एवढं मोठं पाऊल सरकारने जे विकासात्मक पण केलेलं आहे. आज संत सेवालाल महाराज
बंजारा समृद्धी योजनेअंतर्गत गव्हर्नमेंटने 800 कोटी रुपये दिलेले उपलब्ध करून दिले ऑलरेडी. त्यामध्ये अंतर्गत आपण आतापर्यंत 150 कोटी कामं दिले पण, आणि याच्यानंतर सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचा 70% निधी येणार आहे. आणि एवढ्या रूट लेवलपासून जसं आमचं बीजेपीचं आहे की अंत्योदय योजना आमची आहे की आम्ही सगळ्याच खालच्या टोकापासून जो तळागाळातला आहे घटक आहे त्याच्यापासून विकासाचं धोरण आमचं असते. तर इतक्या रूट लेवलपर्यंत जर समाजाचा तो विकासाची दिशा जर ते आम्हाला देत आहेत तर मला गॅरंटी आहे व या गोष्टीमध्ये ठाम आहे, विश्वास आहे मला की आमचा सर्व समाज हा एकजुटीने महायुती सरकारच्या पाठीमागे आहे. आता आपण मेकर विधानसभेवर बोलू, कारण स्थानिक आहेत आपण, तुम्ही सुद्धा स्थानिक रहिवासी आहेत. आणि मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणा किंवा एक खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या पाठीमागं आपण त्यांना वेळोवेळी पाहतच आलेलो आहे निवडणुकीमध्ये. हे जे विधानसभेच्या निवडणूक आहेत सध्या आता, याचं चित्र बंजारा समाजाचं काय राहील किंवा महायुती का महाविकास आघाडी, तुमच्या एक अंदाजावून किंवा तुम्ही त्या समाजामध्ये वावरता, लोकांशी संपर्क येतो, एक चर्चा काय राहील? चर्चा तर ॲक्च्युली महायुती सरकारने प्रत्येक घटकासाठी व प्रत्येक गावासाठी विकास हे कामं दिलेले आहेत. बंजारा समाज असो, त्यांचे तांडे असो, तिथेही निधी नक्कीच माननीय आमदार महोदयांनी असो की माननीय खासदार साहेब असो यांनी वेळोवेळी नक्कीच मदत केलेली आहे. सुखदुःखात असो ते नक्कीच आमच्या आलेले आहेत. आणि मला वाटतं की जे विकासात्मक धोरण आमच्या महायुतीचं आहे तिथे जातपात न पाहता खरोखर ते विकासाच्या भरोश्यावर आम्ही हे जे आज आमचा अजेंडा आहे हा विकासाचा आहे. सर्वांचा सबका साथ सबका विकास या धर्तीवर आम्ही काम करतो. तर नक्की एवढे विकासाचे कामं केल्यावर समाज असो, आमचाही समाज असो किंवा सर्व समावेशक असो, विकास कामाला नक्कीच जनता प्राधान्य देईल व पुन्हा महायुतीचं सरकार नक्कीच स्थापन होईल याला मला विश्वास आहे. मेकर मतदारसंघात आमदार संजय रायमोळकर यांच्याबद्दल बंजारा समाजामध्ये काय वातावरण आहे किंवा काय वातावरण राहील? समाज नक्कीच त्यांच्या पाठीमागे राहील, कारण ते महायुतीचे एक सदस्य आहे. वरतून आम्हाला आदेश आलेला आहे की खरोखर जर आम्हाला आजही काम करायचं आहे, महायुती आम्ही आमच्या सरकारसाठी काम करणार आहे. त्यांनी विकासात्मक धोरण या अगोदरही केलेले आहे आणि याच्यानंतरही त्यांची मदत ही आमच्या समाजाला राहील, सर्व घटकांना राहील, समाजाला राहील. आणि हे जे विधानसभेचं असलं तर हे सर्वसमावेशक असतं, एका समाजाला धरून नसून सर्वसमावेशक विकास जर असला तरच कोणाचं सरकार स्थापन होते राहते. पण मला वाटते त्यांनी सर्वसमावेशक आमदार महोदयांनी काम केलेले आहेत, त्यामुळे जनता त्यांच्या सोबत नक्कीच राहील. आपण आता मेकर तालुक्यातील आणि शहरातील भाजपवर थोडंसं बोलूया. हे झालं आपलं राजकारणाचा विषय. आपला जो मेकर तालुक्याचा किंवा शहराचा भाजप पक्ष आहे, तुम्ही सगळे मिळून जे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी जे काय असेल ते तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारे एक संथ गतीनं का होईना पण भाजप वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अलीकडच्या काळामध्ये मेकर शहरामध्ये भाजपचे 2 गट वाटल्यासारखे वाटले. 2 तालुका अध्यक्ष, वेगवेगळे 2 कार्यक्रम, मग एक सत्ताधारी पक्ष आहे आपण, आणि एक हळूहळू मेकर मतदारसंघात एक वाढवण्याचं काम आहे. पाहिजे तसं काम नाही पण एक वाढवण्याचं काम आहे. असं असताना 2 गट कशासाठी? ॲक्च्युली तुम्ही बघत असाल आज शिवसेना असो त्यांच्यामध्ये 2 गट आहेत, क्लिअर आहे, वरतून चुनाव आयोगापर्यंत माहीत आहे. राष्ट्रवादीचे करसाल त्यामध्ये 2 गट आहे, काँग्रेसचे तुम्ही बघसाल तर 4-5 गट असतील. परंतु BJP हा एकमेव असा पक्ष आहे की हा एक संघ आहे. आमच्यात कोणतेही 2 गट नाही. काही जुने कार्यकर्ते आहेत, काही नवीन आहे. जबाबदारी बदलत असते. उद्या डॉक्टर आठवले पण गेले माझ्या जागी, कोणी येऊ शकतात, उद्धवजी येऊ शकतात, कोणी येऊ शकतं. ही आमच्या पक्षाची आमची कार्यकारिणी प्रणाली आहे. इथे स्थावरपणे एकालाच पद मिळतं असं नाही. तुम्ही जे गटाबद्दल तसं काहीच नाही, ते पण आमचेच कार्यकर्ते. मला भरोसा आहे की जेव्हा शासनाला वरतून आमचा पक्षाचा आदेश येईल तेव्हा ते सुद्धा महायुतीसाठीच काम करत आहे, ते काही काँग्रेसचं काम करत नाही. त्यामुळे ते गट आहे मी असं मानत नाही. दुसरी गोष्ट जी प्रणाली आहे की सध्याचे तालुकाध्यक्ष हे सारंगी माळेकर आहेत, तर आणि आपले सध्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे आहेत. आमच्याकडे आम्ही जगातला आमचा सर्वात मोठा पक्ष आहे आणि हा शिस्तीने चालतो. आज आमच्या इथे गटतट काहीच नाही. नवीन लोक येणार आहेत, जाणार आहेत. पदाधिकाऱ्याचं त्यांच्या जे दायित्व आहे, जबाबदाऱ्या बदलत असतात, पदं बदलत असतात. कदाचित ते समोर जातील अजून, पण पक्ष भावना एक आहे. गटतट आमच्यात काही नाही. तेही महायुतीचंच काम करत तुम्हाला पण माहिती आहे. परंतु आपली पक्षाची एक कार्यकारिणी असते, त्याच्यानुसार आजचे अध्यक्ष हे सारंगी माळेकर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात सगळं BJP काम करत आहे. ते वेगळे मंडल अध्यक्ष आहेत, विधानसभा प्रमुख आमचे गवी साहेब आहेत. आमच्याकडे रचना ही फिक्स आहे. उद्या मी जाऊन म्हटलं की मी का माझ्याकडे पद आहे त्याला अर्थ नाही. जे गणेशजी मांटे आमचे जिल्हाध्यक्ष ते जे सांगतील की अध्यक्ष आहे ते अध्यक्ष आहेत, आहे की नाही. आणि हे प्रदेशाध्यक्ष ठरवतात. आमच्याकडे कार्यप्रणाली आहे की मी उद्या डॉक्टर आठवले आलो मी जर म्हटलं की बा मला ही पद भेटलेलं असं नसते. याची रचना आहे आणि त्या रचनेची जबाबदारी दिली ती ऑथेंटिक आहे.
आपण पत्रकार आहात, आपल्याला तर सगळ्या गोष्टी माहिती आहे. तर उद्या मी जाऊन पुन्हा काही सांगितलं असं नाही, पण मला त्यांच्याबद्दल रागलोप नाही आहे. तोही गट आमचाच आहे, गट नाहीच आहे, तो आमचा बीजेपीचाच भाग आहे. उलट आम्हाला तर खुशी आहे की आता जिथे तुम्ही बघत असाल की बीजेपी नव्हती असं म्हणत होते, तिथे आज आमच्याकडे इच्छुक इतके लोक आहे की त्यांना आम्ही सोडलं तरी तेही सोडत नाही. नवीन नवीन लोक येत आहेत. आमचा पक्ष खूप रूट लेवलपर्यंत बसले, प्रत्येक बूथ लेवलपर्यंत आम्ही पक्ष पोहोचवलेलं काम या 1 वर्षामध्ये झालेलं आहे. एकही गाव असं नाही की ज्या बूथवर आमचे सक्रिय कार्यकर्ते नाही. मागच्या काळात तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात मोठ्या जर रॅली कुठे झाल्या असेल तर भारतीय जनता पार्टीला झालेल्या आहेत. आणि हे मोदीवरचं प्रेम, महायुती शासनाचे विकासात्मक कामं असे आहेत. आता आमच्या पक्षाबद्दल आम्ही एवढं खोलून बोलणं योग्य नाही, ते आमचा अंतर्गत मामला आहे आणि ते पण आमचेच आहे. आमच्यात गटतट कोणताही नाही. ते पण योग्य वेळी असेल. शेवटी राजकारणात प्रत्येकाला मोठं व्हावं वाटते, परंतु जी कार्यप्रणाली आहे त्याच्यानुसार सारंगी माळेकर प्रदेश आमचे याचे अध्यक्ष आहेत, सध्या तालुकाध्यक्ष आहेत. गवई साहेब हे आमचे विधानसभा प्रमुख आहेत. आमचे मांटे साहेब हे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि ह्या सगळ्या ऑर्डरी माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशाने निघलेल्या असतात आणि तो आमचा आदेश आहे. दुसरा विषय, आता तुम्ही भाजपचे कार्यकारिणी सदस्य सक्रिय आहेत. वरिष्ठ राजकीय राज्य स्तरावर किंवा राजकीय स्तरावर तुमची एक चांगली प्रणाली म्हणजे ओळख पाळख संबंध जोपासणे वगैरे आहे. जर तुम्हाला भविष्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपालिकेमध्ये तुम्हाला जर संधी मिळाली किंवा तुम्हाला असं वाटलं की आपण आता निवडणुकीमध्ये उतरावं, तुमचं काय विचार आहे? कसं असतंय, आमचा जो पक्ष आहे तो जसा डिसिप्लिन आहे, शिस्तप्रिय आहे. आमच्याकडे मला काय राजकीय माझी इच्छा आहे यापेक्षा त्यांनी मला काय दायित्व दिलं. त्यांना जर मला वाटलं मी कार्यकर्ता राहावं तर मी कार्यकर्ता म्हणून त्याच ताकदीने काम करणार. त्यांना वाटलं मला जिल्हा परिषद दिली, मी त्याच ताकदीने काम करणार. हे आमच्याकडे दिलेली एक सध्या तात्पुरती जबाबदारी आहे. आमच्याकडे परिवारवाद नसतो, आमच्याकडे लगेबाजी नाही. आमच्या पक्षाचं धोरण आहे की आजच्या स्थितीमध्ये मी कुठे जास्त पक्षासाठी काम करू शकतो, माझं योगदान कुठे जास्त याच्यात राहील तिथे मला संधी देते. जसं मी मागे 10 वर्ष मी वैद्यकीय आघाडीत काम केलं. मागच्या त्यामध्ये मी विदर्भ अध्यक्ष होतो, राज्याचा संयोजक होतो, सहसंयोजक होतो. त्यानंतर भटकी विमुक्तीचा मी सध्या VJNT सेलचा मी जिल्हाध्यक्ष आहे. त्यानंतर सध्या जे शासकीय आमची बंजारा तांडा समृद्धी योजना आहे, पक्षाला वाटलं की हे इथे न्याय देऊ शकतात तर मला ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. आम्ही एक जबाबदारी म्हणून त्या पदाला बघतो किंवा ती आमची राजकीय भावना नसते. त्यामुळे पक्ष जो वारंवार मला आदेश देईल त्यानुसार मी नक्कीच काम करेन. एक विधानसभेच्या दृष्टीने आमच्या विदर्भ सत्यजी चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये जे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांना काय आवाहन करणार? आज जर आपल्याला खरोखर विकास कामामध्ये राहायचं आहे, आपल्याला जर जगाच्या सोबतीने जोराने विकास करायचा आहे, तर माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात जो भारत विकास करत आहे आणि त्याला आपल्या जे डबल इंजिन लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, माननीय देवेंद्र फडणवीस असो, आपले आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, पवार साहेब आहेत, अजितजी पवार साहेब आपले जे उपमुख्यमंत्री आहे, यांची एवढी चांगली सांगड असताना आपण नक्कीच या विकास गंगेत सोबत राहिलं पाहिजे व महायुतीचं सरकार जोराने आपण इथे निवडून आणलं पाहिजे. मी याच विचाराचा आहे आणि सगळा समाज असो, सर्व समावेशक हे सगळे लोक नक्कीच महायुतीला मतदान करून या विकास गंगेत राहतील व नक्कीच महाराष्ट्र जोराने प्रगती करेल अशी मला आशा आहे. आपल्यासोबत होते प्रशांतजी राठोड साहेब, भाजपचे सक्रिय काम करतात ते, आणि त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण, मेहकर मतदारसंघाचं राजकारण या सर्व गोष्टीवर आणि महायुतीनं नरेंद्र मोदी साहेब यांनी बंजारा समाजासाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि आर्थिक मदत केलेली आहे. त्यासाठी बंजारा समाजाने मेहकर मतदारसंघ असो किंवा महाराष्ट्र असो, ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्याच पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राठोड साहेब यांनी यावेळी केले. धन्यवाद. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून
याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।